मंडळी, अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी कारण मंदिराचं बांधकाम, दर्शन किंवा धार्मिक कार्यक्रम नाही, तर कारण आहे राम मंदिरातील चढाव्याच्या पैशाच्या कथित चोरीचं प्रकरण. या प्रकरणात आता SIT अर्थात विशेष तपास पथकांचा प्राथमिक अहवाल समोर आला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहे. नेमकं काय घडलंय, कोणावर आरोप आहे, तपासात काय समोर आलं आणि पुढे काय होणार आहे, हे सगळं समजून घेऊया. सर्वप्रथम काय घडलं तर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दान अर्पण केलं जातं. या दानाची मोजणी सुरू असताना पैशाची कथित चोरी होत असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना करण्यात आली. आता समोर आलेल्या SITच्या प्राथमिक अहवालात दावा करण्यात आला आहे की चढाव्याची मोजणी सुरू असताना नोटाचे बंडल आणि सुट्या नोटा चोरल्याच्या सुमारे 70 घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या आहे. एवढंच नाही तर 27 एप्रिल 2025 पूर्वी ही चोरी किंवा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्या कालावधीतील CCTV फुटेज उपलब्ध नसल्यामुळे नेमकं किती नुकसान झालं हे निश्चित सांगता आलेलं नाही. आता ही चोरी इतका काळ कशी सुरू राहिली? SITच्या अहवालानुसार 6 फेब्रुवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोव्हिजन म्हणजे SOP मध्ये काही नियम शिथिल करण्यात आले. यापूर्वी मोजणी कक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची अनिवार्य तपासणी केली जात होती, पण नंतर या नियमात बदल करून नियमित किंवा रँडम तपासणी करण्यात आली. तपास यंत्रणेनुसार यात शिथिलतेचा फायदा घेत आरोपींची कथितपणे वारंवार चोरी करल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात कोणाची नावे समोर आली आहेत? प्राथमिक अहवालात ट्रस्टचे प्रतिनिधी डॉक्टर अनिल मिश्रा यांच्यावर दान आणि चढावा व्यवस्थापनाच्या देखरेखीत निष्काळजीपणा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हणलं आहे. तपासात असा दावा करण्यात आला आहे की त्यांच्या ताब्यात मंदिराच्या विविध हुंड्याच्या चाव्या होत्या, त्यासाठी कोणतीही औपचारिक परवानगी नव्हती. तसेच त्यांनी आपल्या नातेवाईकाला चढाव्याच्या मोजणीच्या कामात सहभागी करून घेतल्याचाही आरोप नमूद करण्यात आला आहे. मात्र या अहवालात कोणाची नावे नाही. या अहवालात प्राथमिक चर्चा होत आहे ती म्हणजे ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि ट्रस्टी गोपाल राव यांची. प्राथमिक SIT अहवालात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक स्तरावर क्लीन चिट मिळाली आहे का, की पुढील सविस्तर तपासात त्यांच्या भूमिकेचाही आढावा घेतला जाणार आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत तपास यंत्रणेकडून अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही. सुरक्षा व्यवस्थेबाबत कार्य समोर चालू आहे. SITच्या अहवालात मंदिर ट्रस्ट आणि संबंधित बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित गणवेश, प्रभावी तपासणी, CCTVवर सातत्य लक्ष ठेवणे आणि किमान 180 दिवस फुटेज सुरक्षित ठेवण्याचे नियम पूर्णपणे पाळले गेले नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्याऐवजी केवळ 45 दिवसाचे CCTV फुटेज जतन करण्यात आले. त्यामुळे जुन्या काळातील महत्त्वाचे पुरावे उपलब्ध राहिले नाही. आता पुढे काय तर राम मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे की हा केवळ SITचा प्राथमिक अहवाल आहे आणि तपास अद्याप सुरू आहे. प्रथमदर्शी पुरावे मिळाल्यानंतर 8 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून काहींना अटकही करण्यात आली आहे. दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा दावा ट्रस्टने केला आहे. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी दान व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जबाबदार करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. मात्र लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा SITचा प्राथमिक अहवाल आहे. अंतिम तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर कोण दोषी आहे किंवा नाही यावर अधिकृत निष्कर्ष समोर येईल.